मॉर्निंग स्टूडेंट्स, चलो आज हम क्या पढ़ेंगे ए डिटरमिनेंट एंड मैट्रिसेस। लेसन नंबर 4 है तुम्हारे 11th में। उसमें का क्या चालू है, ह्याच्यामधलं काय चाललंय आपलं एक्सरसाइज 4.5 चालू आहे। 4.5 मध्ये प्रॉब्लेम नंबर 11 चालू आहे। काय चालू आहे? प्रॉब्लेम नंबर 11 चालू आहे। तर हा प्रॉब्लेम दिसण्यासाठी प्रचंड मोठा दिसतो, आहे की नाही? परंतु खूप सोपा प्रॉब्लेम आहे। पहा, देयर आर टू बुक शॉप्स आहेत, दोन बुक शॉप्स आहेत, आहे की नाही? आणि ते दोन्ही बुक शॉप्स घेतले, दोन फ्रेंड्सनी घेतले, एक सुरेश आहे आणि एक गणेश आहे। या दोघांनी पण ते बुक शॉप्स जे होते, दुकान जे होते, त्यांनी काय केले, विकत घेतले। ओनड, स्वतःचे, त्या दोघांची पण काय ते स्वतःचेच आहेत ते। देअर सेल्स इन रुपीज, त्यांनी काय केले, त्याची जी विक्री आहे रुपये मध्ये केली। फॉर बुक्स इन 3 सब्जेक्ट्स आहेत, 3 सब्जेक्ट आहेत बघा। पहिला सब्जेक्ट आहे फिजिक्सचा, दुसरा सब्जेक्ट आहे केमिस्ट्रीचा आणि तिसरा सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्सचा। 3 विषयांचे पुस्तक त्यांनी विकले गेले फॉर 2 मंथ्स, 2 मंथ मध्ये। काही जुलैमध्ये विकले आणि काही ऑगस्ट मध्ये विकले, 2017 मध्ये। जुलै अँड ऑगस्ट 2017 आर गिवन बाय द मॅट्रिसेस ए अँड बी। जुलै सेल्स फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स। हे काय रे सोडानो, हे पहिलं जे आहे ना, हा पहिला काय माहिती आहे का, हे पहिला आहे फिजिक्स, ह्याला आपण पीवाय म्हणू। फिजिक्सला आपण काय म्हणू, PHY, आणि केमिस्ट्रीला आपण CHE म्हणू, आणि मॅथमॅटिक्सला आपण काय म्हणू, MATH म्हणू। तर हे झालं फिजिक्सचे, हे झालं केमिस्ट्रीचे आणि हे झालं मॅथमॅटिक्सचे। आणि पहिला रो कोणाचा आहे, पहिला रो हा सुरेशचा आहे, दुसरा रो कोणाचा आहे, गणेशचा आहे। हे कसं आहे, तर इथं लिहितो मी, इथं आता सोल्युशन लिहितो इथं मी। सोल्युशन मध्ये काय करायचं स्टुडंट्स, हे पहिलं आपण लिहूया। इथं सोल्युशन मध्ये आपण काय करूया, सोल्युशन मध्ये मी काय करतो, पहिलं ए घेतो, ए मॅट्रिक्स ए घेतो, मॅट्रिक्स ए असं लिहितो इथं मी। किती आहे रे, 5600। इधर लक्ष द्या बघा, हे 6000 किती आहे रे, 6750 आहे। 8000 किती आहे, 500 आहे। 6650 आहे। 7055 आहे। 8905 आहे। आता इथे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही। तर हे काय स्टुडंट्स, व्हॉट इज दिस, दिस इज फिजिक्स, व्हॉट इज दिस, दिस इज केमिस्ट्री, व्हॉट इज दिस, दिस इज मॅथ, व्हॉट इज दिस, दिस इज सुरेश, व्हॉट इज दिस, दिस इज गणेश। तर हे झालं एचं, ठीक आहे। आणि हे सेल केव्हाचा आहे स्टुडंट्स, जुलैचा सेल आहे। आता सेट बी पण त्यांनी तुम्हाला दिला, आणि सेट बी मध्ये काय किती आहे, 6650 आहे। त्यानंतर 7055 आहे, त्यानंतर 8905 आहे, आणि इथं किती रे, 7000 हा काय, 7000 आहे, 7500 आहे, आणि 10200 आहे। अर्थातच हा सुरेश आहे, हा गणेश आहे, आणि अर्थातच हे काय आहे, फिजिक्स आहे, हे केमिस्ट्री आहे, आणि हे काय आहे, मॅथमॅटिक्स आहे। बरोबर आहे की? बरं, आता त्यांनी पहिला प्रश्न विचारला तुम्हाला, फाइंड द इंक्रीज इन सेल्स रुपीज फ्रॉम जुलै टू ऑगस्ट। जुलै आणि ऑगस्ट मध्ये किती इन्क्रीज झाला, किती वाढ झाली?
ती वाढ काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल स्टुडंट्स, बी मायनस ए करायला लागेल. बी म्हणजे कोण आहे, ऑगस्टचा, आणि ए म्हणजे कोण आहे, जुलैचा. बी मायनस ए जर काढलं तर कितीने वाढ झाली हे तुम्हाला प्राप्त होईल. मग सेट बी कुठं आहे इथं बघा, किती आहे, किती आहे 600, 6650, 7055, 8905, हे 7000, 7500, 10200. What is this? This is the value of set B. Okay. आता the value of set A तुम्हाला काढावं घ्यावं लागेल. काय बघायचं किती आहे बघा. किती सांगा स्टुडंट्स, किती आहे 5000 किती आहे 600 आहे. नंतर कोण आहे 6750 आहे. 8500 आहे. 6650 आहे. 7055 आहे. 8905 आहे. ठीक आहे. तर आता इथं पुन्हा इथं लिहिलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी लिहायची गरज नाही. हे गणेश आहे, हे सुरेश आहे, हे गणेश आहे, हे फिजिक्स आहे, हे मॅथमॅटिक्स आहे. चला आता दिस इज इक्वल टू, आता आपण काय करूया स्टुडंट, सबस्ट्रॅक्शन करूया. इथं किती आहे 6600 किती आहे, इथं किती आहे. ओके, पहा सबस्ट्रॅक्शन किती होईल ते का होईल. हे किती आहे समजा इथं 0 आहे नाही का, किती आहे 0 आहे, आणि हे डायरेक्टली 5 घ्यायचं, खाली काय घ्यायचं डायरेक्टली 5 घ्यायचं नाही का. आता इथे किती 6 मधून 6 गेला, किती राहिलं रे 0 गेला, आणि ह्या 6 मधून किती गेला 5 गेला, किती राहतं रे 1, म्हणजे किती राहिला 1050 राहतं हे की नाही. किती निवड झाली, मग किती निवड झाली, पहिल्या फिजिक्स मध्ये किती निवड झाली 1050 नी वाढ झाली, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे किती आहे स्टुडंट्स 7055 आहे, ते किती आहे 6750 आहे. चला सबट्रॅक्शन करा. हे 5 ला 5 घ्यायचं, हे 5 गेलं की झालं रे 0 घ्यायचं, आणि हे 7 घ्यायचं, आणि 7 मधून किती गेलं रे 6 गेला, तर किती राहतं 1705 राहतं. इथे किती आहे 8, इथे किती आहे 8950, इथे किती आहे म्हणजे 5 लिहा, पहिले काय लिहा, पहिले 5 लिहा, नंतर काय लिहा रे 0 लिहा. 9 मधून किती गेले 5 गेले, हे 9 मधून 5 गेले, किती राहिले रे 4 राहिले. 8 गेलं किती 0, ती लिहायची गरज नाही किंवा लिहिलं तर फरक पडत नाही. ओके, आता इथे किती आहे 7000 आहे, इथे किती आहे पहिले काय लिहा छोट काय लिहा, पहिले 0 लिहा, आणि 5 लिहिता येत नाही कारण तो खाली आहे ना. इथला इथं घ्या 10 झाला, इथला इथं घ्या, इथे 6 राहिले, इथे 9 राहिले, इथे 10 झाले की नाही. 10 मधून किती गेले 10 मधून काय गेले 5 राहिले, बरोबर आहे. आता इथे राहिले 9, 9 मधून किती गेले 6 गेले, किती राहिले इथे राहिले 3 राहिले. आता वर इथे किती 6 आणि तो 6 किती झालं ते 0 झालं. ओके, त्यानंतर पुढे बघा इथे किती आहे 7500 आहे, इथे किती आहे 7055 आहे. इथे राहते मग ते बघा हे काय करायचं, वर 0 आहे ना, इथं पण 0 आहे, तर मग वर 0 खाली असेल तर काय होतं सबट्रॅक्शन होतं. इथं काय करायचं स्टुडंट्स, इथला इथं घ्या, इथला इथं घ्या, इथला इथं घ्या. 10 मधून 5 गेले तर 5 राहते, 9 मधून 5 गेले तर 4
9 किती राहिले रे 9 इथं 0 आहे म्हणून 9च घेऊन टाका. इथे किती राहिले रे 1 तर इथं 1 राहिला बरोबर आहे. इथं राहिला 1 आता वर किती आहे 10 आणि किती आहे 8 10 तून ते 8 जर गेला तर किती राहतो 2 राहतो. तर अशा पद्धतीने तुमचं काय झालं मुलांनो हे b मायनस a झालं. काय झालं b मायनस a झालं ठीक आहे नाही. मग कितीने वाढ झाली तर एवढ्याने वाढ झाली आहे की नाही. आहे की नाही बघा आपण इथं लिहायला पाहिजे. काय लिहायला पाहिजे increase in cells, increase in cells of books from July to काय आहे August, July to काय आहे August, July to August. हा जो सेल झाला इन्क्रीज झाला एवढा इन्क्रीज झालेला आहे. तर पहिला प्रश्न संपलेला फाइंड द इन्क्रीज इन द सेल्स इन रुपीज फ्रॉम जुलै टू ऑगस्ट. किती आहे 2017 हे आलेलं आहे तुमचं. इथं काय सांगतो तुम्हाला मी तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे पर्यंत हे सर्वांना समजलेलं आहे. आता आपल्याला हे दुसरा प्रॉब्लेम घ्यायचा आहे. दुसरा त्याच्यामध्ये इफ बुक शॉप्स गॉट किती रे 10% प्रॉफिट in the month of August. Find the profit for each book. प्रत्येक बुकचं किती प्रॉफिट झालं ते तुम्हाला इथं काढायचं आहे ठीक आहे. तर आपण ते काढूया. मात्र इथं जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्ही इथपर्यंत लिहून घ्या लगेच आपण ते पण काढूया ठीक आहे. चला व्हॉट दे हॅव आस्क्ड टू यू. त्यांनी तुम्हाला काय विचारलेलं आहे. इफ बोथ शॉप्स got 10% प्रॉफिट. किती पर्सेंट प्रॉफिट आहे एवढं तर इन्क्रीज झालं आहे की नाही. 10% प्रॉफिट तुम्हाला प्रत्येक बुक वरती भेटलेलं आहे. तर प्रत्येकाचं किती फाइंड द प्रॉफिट फॉर ईच बुक. प्रत्येक बुकचं प्रॉफिट किती आहे एवढं. काय झालं रे स्टुडंट्स एवढं तर तुमचं काय झालेलं इन्क्रीज झालं. एवढा सेल इन्क्रीज झालेला आहे. मग आता प्रॉफिट काढा. मग काय करायचं both book shops got 10% प्रॉफिट. किती पर्सेंट प्रॉफिट आहे रे 10% प्रॉफिट आहे की नाही. in the month of August 2000 किती आहे 2000 किती आहे रे 2017 आहे. आता काय करणार तुम्ही स्टुडंट्स हे बघा आपण काय करणार त्याला 10% नी आपण या इन्क्रीज झालेल्या मॅट्रिक्सला आपण मल्टिप्लाय करायचं आहे. 1050170540535045 आणि 2195. आता हे 10% आहे स्टुडंट्स. 10% चा अर्थ काय होतो रे 10 बाय किती होतं रे 100 होतं. हे इथं वर जसं आहे तसंच लिहायचं. त्याच्यामध्ये काही फरक करायचा नाही. जो आहे तोच लिहायचा 4452195 ठीक आहे. मग आता आपल्याला पुढे काय होईल पहा. पुढे असं होणार आहे स्टुडंट्स. काय होणार आहे एक वरचा झिरो गेला एक खालचा झिरो जातो. एक वरचा झिरो जातो आणि एक काय जातो खालचा झिरो जातो. पहा आता आपल्याला काय करता येईल इथं हा झिरो कॅन्सल होतो आणि हा झिरो कॅन्सल झाला तर काय
2195 असं आहे ते. पण ह्या 1/10 नी सर्वांना डिवाइड करायचं आहे तुम्हाला. ओके, तर आपण करूया आता इथं काय करूया बघा इथं 1050 बाय किती 10, 1705 बाय किती 10, 405 बाय किती 10, 350 बाय किती 10, 445 बाय किती 10, 2195 बाय किती 10. हे स्केलार मल्टिपलचा अर्थ आहे नाही का. आपण काय केलं 10 नी सर्वांना डिवाइड केलं. तर आता काय केलं स्टुडंट्स बघा इथं हा 0 कॅन्सल होतो, हा 0 कॅन्सल होतो आणि हा 0 इथं काय येतो रे डेसिमल येतो. कुठे येतो डेसिमल, कुठे इथे येतो. हा 0 जातो इथं डेसिमल येतो, हा जातो इथं डेसिमल येतो. किती 0 आहे ना इथं, हा 0 गेला, हा डेसिमल इथे येतो, डेसिमल हे इथे येतो. म्हणून असं झालं रे 105 किती आलं 105 आणि इथे किती आलं 170.5 आलं. इथे किती आलं रे 40.5 आलं. इथे किती आलं 35 आलं. इथे किती आलं 44.5. इथे किती आलं 219 किती आलं 5 आलं. तर हे लक्षात घ्या पोरांनो, एवढं प्रॉफिट झालं कुणाचं रे फिजिक्सचं, एवढं प्रॉफिट झालं कुणाचं रे केमिस्ट्रीचं, एवढं प्रॉफिट झालं कुणाचं मॅथ्सचं. हे जे प्रॉफिट आहेत सर्व प्रॉफिट हे कुणाचे आहेत रे, हे सर्व प्रॉफिट हे सुरेशचे आहेत आणि हे सर्व प्रॉफिट कुणाचे आहेत गणेशचे प्रॉफिट आहे. म्हणजे फिजिक्सचं प्रॉफिट सुरेशला किती झालं 105 झालं, गणेशला प्रॉफिट किती झालं 30 रुपये झालं. केमिस्ट्रीचं प्रॉफिट सुरेशला किती झालं 170.5 आणि गणेशला किती झालं 54.5. मॅथ्सचं प्रॉफिट सुरेशला किती झालं 40.5, गणेशला प्रॉफिट किती झालं 219.5. हे अशा पद्धतीचे तुम्हाला हे सोडवायचं आहे की नाही. सर्वांना समजलेले काही अतिशय सोपे प्रॉब्लेम असतात, फक्त आपल्याला बेस पक्का लागतो तेव्हा प्रॉब्लेम सोडवणं अवघड जात नाही. लिहा स्टुडंट्स, you see here determinants and matrices. This lesson is going on. In this properties of multiplication of matrices we are studying. Okay, आपण हे अभ्यास करत आहोत. ह्याच्यामध्ये काय रूल्स आहेत पहा. Multiplications of two matrices does not obey commutative law. A into B is not equal to B into A. जसं ऍडिशन मध्ये काय असतं A plus B, A into B is equal to B into A, काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये ऍडिशन मध्ये. मल्टिप्लिकेशन मध्ये तसं होत नाही. A into B is not equal to B into A. जसं आपण म्हणतो ना 3 into 4 is equal to 4 into 3, काही फरक पडत नाही. इथं फरक पडतोय. A is not equal to B into A. इथं मात्र काय नाही कम्युटेटिव्ह लॉ ओबे होत नाही. कशामध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ द टू मॅट्रिसेस मध्ये. ओके, हे झालं तुमचं पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी काय स्टुडंट्स पहा. Multiplication of matrices obey associative law. Multiplications of matrices obey associative law. कोणता लॉ associative law. associative law कोणता समजून घ्या. ABC आहे. तर तुम्ही काय करू शकता स्टुडंट्स, पहिले या BC चा मल्टिप्लाय करू शकता, त्याला A ने मल्टिप्लाय करू शकता, किंवा पहिले AB चा करू शकता, त्याला C ने मल्टिप्लाय करू शकता. ओके, किंवा डायरेक्टली असं आपण करू शकता ABC असं करू शकता. तर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस ओबे असोसिएटिव्ह लॉ काय करतो इथं ओबे होतो, त्याला म्हणायचं असोसिएटिव्ह. जसं उदाहरणामध्ये किती 2 into 3 into 4 आहे. तर ह्या दोघांचं पहिलं केलं, नंतर ह्यांचं केलं, काही अडचण नाही. परत काय केलं रे 2
2 into 3 पहिलं केलं त्याला आपण 4 ने नंतर मल्टिप्लाय केलं किंवा 2 into 3 into 4 केलं काही सर्वांचा मीनिंग सेम होतो. म्हणून मल्टिप्लिकेशन्स ऑफ मॅट्रिसेस ओबे असोसिएटिव्ह लॉ इथं काय केला जातो ओबे केला जातो म्हणजे असोसिएटिव्ह लॉ लागू पडतो काही अडचण नाही. ओके आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे होतो. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे होतो कशामध्ये मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन मध्ये. multiplications of matrices obey subtraction and addition. Multiplication of matrices obey distributive law. Distributive law काय करतो ओबेच करतो. Multiplications of matrices obey distributive law. कसं रे बघा एक्झाम्पल मध्ये बघा पुरांनो. समजा आपल्याकडे दोन प्रकारचे लॉ आहेत. एक लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, एक राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पहिल्यामध्ये हे पहिला प्रकार आहे लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कोणता आहे लेफ्ट? लेफ्ट म्हणजे काय लेफ्ट कडून डावीकडून मल्टिप्लाय करायचं. ए आहे बी प्लस सी आहे हे डावीकडून आहे ना म्हणून त्याला म्हणायचं लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह. ए इंटू बी काय करत त्याला ए बी करता आहे. ए नी बी ला मल्टिप्लाय केलं प्लस ए नी सी ला ए नी काय करतं सी ला मल्टिप्लाय करता येईल. याला म्हणायचं लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. दुसरा प्रकार आहे राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता राईट म्हणजे कसं रे स्टुडंट समजा आपण काय करायचं हे बी प्लस सी घ्यायचं परंतु ए इकडं आहे राईटला आहे तेव्हा काय करायचं ए ह्याला मल्टिप्लाय करायचं बी इंटू ए होतं आहे की नाही प्लस काय तरी सी इंटू ए होतं. याला म्हणायचं राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. याला म्हणायचं लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके आणि तुमचा जो फोर्थ एक लॉ आहे तो म्हणजे कसं आयडेंटिटी. आयडेंटिटी मॅट्रिक्सने कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केल्यानंतर येणार मल्टिप्लिकेशन काय येतो तोच मॅट्रिक्स येतो आहे की नाही. मल्टिप्लिकेशन ऑफ एनी मॅट्रिक्स बाय आयडेंटिटी इज इक्वल टू दॅट सेम मॅट्रिक्स. मल्टिप्लिकेशन of any matrix by identity matrix is equal to the same matrix पहा multiplication of any matrix by identity matrix is equal to the same matrix. आता उदाहरणामध्ये पहा आपण काय केलं स्टुडंट्स a into i केलं किंवा i into a केलं तर उत्तर काय तरी a येतं. ओके ए या मॅट्रिक्सला आपण i ने मल्टिप्लाय केलं किंवा i ने a ला मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती येतं रे a येतं. व्हॉट इज i हियर? i इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा त्याला आपण युनिट मॅट्रिक्स सुद्धा म्हणतो. मग युनिट मॅट्रिक्सनी कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केल्यानंतर तीच मॅट्रिक्स येत असते. सेम मॅट्रिक्स येत असते. जसं म्हणतो आपण एक ने कोणत्या संख्येला गुणाकार करा गुणाकार ती संख्या आहे तसं प्रकार आयडेंटिटी म्हणजे 1च आहे. 1 0 0 1 असं आहे ना ते. मग 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर कोणत्याही संख्येमध्ये फरक पडत नाही तसंच आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्सने कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केल्यानंतर तीच मॅट्रिक्स येते. त्या मॅट्रिक्सच्या किमतीमध्ये काही फरक पडत नाही हे लक्षात ठेवा. तर हे तुमचे साधे अतिशय सोपे असे 4 प्रॉपर्टी
आणि ह्याच्यानंतर आपल्याला डायरेक्टली आता प्रॉब्लेम सुरू करायचे आहे कशाची मल्टिप्लिकेशन ऑफ द मॅट्रिसेस कसं करायचे ते ओके तर आपण ते करूया एवढं लिहून घ्या तुम्ही तर एक्सरसाइज 4.6 चालू आहे आपल्याला दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन शिकायचं आहे ओके तर सोपं आहे तुम्हाला सांगितले तुम्हाला पहिलेच मी का सांगितलं विद्यार्थ्यांना समजा इथे किती आहे A11 आहे इथे किती आहे A12 आहे इथे किती आहे A21 आहे इथे किती आहे A22 आहे आणि दुसरे एक मॅट्रिक्स आहे इथे किती आहे B11 आहे इथे B12 आहे इथे किती आहे B21 आहे इथे किती आहे B22 आहे या दोन मॅट्रिक्सचा तुम्हाला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर ह्याला म्हणतात रोज आणि ह्याला म्हणतात कॉलम्स रोनी कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे कसं करायचं पहा ह्या पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं A11 * B11 म्हणजे काय झालं रे A11 B11 हे प्लस यांनी ह्याला A12 आणि B21 हे झालं तुमचा एक टर्म झाला म्हणजे पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला पहिला रो पहिला कॉलम दोघांचा गुणाकार केला की पहिला टर्म प्राप्त होतो लक्षात घ्या पुन्हा पहिलाच रो आणि दुसरा कॉलम पासून दुसरा टर्म तयार होतो A11 आणि A12 आणि B12 आणि ह्याच्यापासून घ्याला A12 प्लस A12 आणि B22 तर हे दुसरा टर्म तयार झाला म्हणून म्हणायचं आहे रो टू कॉलम असं गुणाकार करायचा रोनी कॉलमला गुणाकार करा सांगताना सर्व समजतं पण ऍक्च्युअली तुम्ही स्वतः करायला लागले की तुम्ही कन्फ्युजन करून घेता सांगताना वाटतं की अरे खूप सोपं असं वाटत असतं पण ऍक्च्युअली तुम्ही स्वतः करता तेव्हा कन्फ्युज होत असतं काय रो टू कॉलम काय नेमकं करता करता तो गुळून जातो मग कधी कधी मग डोक्यात विचार येतो हेनी ह्याला गुणलं परत हेनी ह्याला गुणलं असं काहीतरी एवढंच काय होऊन जातं असं नाही पहिल्यानी पहिला गुण संपून टाकले दुसऱ्या गेले की दुसऱ्यालाच असं करायचं ते ओके थोडस नियम इथले वेगळे चला आता पहिल्या रोनी पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलमला गुणलं मी आता काय करायचं रे दुसऱ्या रोनी पहिल्या कॉलमला कसं करायचं बघा रे A21 B11 प्लस यांनी ह्याला A22 B21 संपलं का हे झालं का आता हे रोनी परत कॉलमला आहे की नाही चला यांनी ह्याला किती रे A21 B12 प्लस यांनी ह्याला A22 आणि B22 समजलं का तुम्हाला असं करायचं समजले का नाही आता समजले आता जेव्हा ऍक्च्युअली हे करायला सुरू करूया ना तेव्हा पहा तुम्ही कशी गोंधळता कशी बघा आता पहा कसे गोंधळता आता हे बघा पहिला प्रॉब्लेम आहे हे पहिला प्रॉब्लेम आहे आता आपल्याला याचं काय करायचं आहे सोल्युशन करायचं आहे आता मी एक मॅट्रिक्स घेतली हे 3 2 1 घेतली नाही का दुसरी मॅट्रिक्स घेतली किती रे 2 -4 3 आहे आता या दोघांचा मला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे बरोबर आहे का आपला रूल काय सांगतो
समजा आपल्याकडे किती आहे, इथे किती आहे, A11 आहे, इथे किती आहे, A21 आहे, इथे किती आहे, A31 आहे, नाही का, आणि इथे किती आहे, B11 आहे, किती आहे, B11 आहे, इथे किती आहे, B12 आहे, इथे किती आहे, B13 आहे, नाही का. आता याचा तुम्हाला काय करायचं आहे, हा पहिला रो आणि पहिला कॉलम यांनी ह्याला गुणाकार केला, सांगा किती तरी, A11 B11 संपलं, झालं का. आता पहिला रो दुसरा कॉलम आहे की नाही, हे प्लस झालं ना, पहिला रो दुसरा कॉलम म्हणजे काय झाला, A11 B12 प्लस A11 B13, हे की नाही, असं झालं काम त्याचं. बरं, त्याच्यानंतर ह्याचं काम संपलं. तर पहिल्या रोनी पहिला कॉलम प्लस पहिल्या रोनी दुसरा कॉलम प्लस पहिल्या रोनी तिसरा कॉलम प्लस, ठीक आहे. आता इकडे यावर स्टुडंट्स, इथे यावर किती रे, हे ह्याला किती सांगा पाहू, A21 परत किती आहे, B11 प्लस किती आहे रे, A21 B12 प्लस किती आहे रे, A21 B13, असं आहे ना ते. इथं काय सांगा भाऊ, A31 B11 A31 B12 A31 B13, झालं का. सांगा ह्याचा ऑर्डर काय होता, ह्याचा ऑर्डर काय करायचा, पहिली रो घ्यायची, पहिले काय घ्यायचं, रो नंतर कॉलम, इथं काय घ्यायचे रे, पहिले रो आणि नंतर काय घ्यायचे, कॉलम्स घ्यायचे. इथं किती आहे, 3 into 1, इथं किती आहे, 1 into 3, इथं किती झालं, इथं किती झालं, 3 into 3 झाला. असं तुम्हाला जमलं पाहिजे. आता पहा पाहू, आता मी इथं करतो आहे, शेवटी पहा कसं करायचं हे बघा. याचा ऑर्डर किती आहे, 3 into 1, याचा ऑर्डर किती आहे, 1 into किती आहे, 3 आहे, बरोबर आहे की. म्हणजे इकडचा m तिकडचा n बरोबर असेल तर त्याचा गुणाकार करता येतो. इकडच्या मॅट्रिक्सचा m तिकडच्या मॅट्रिक्सचा n बरोबर गुणाकार करता येतो, किंवा इकडचा n तिकडचा m असे तर काय करता येतो, गुणाकार करता येतो. आपण त्याचा ऑर्डर कसं लिहितो रे, ऑर्डर कसं लिहितो, m into n लिहितो, m into n लिहितो. मग इकडचा m आणि तिकडचा n बरोबर पाहिजे, किंवा इकडचा n तिकडचा m बरोबर पाहिजे, तेव्हा त्यांचा आपल्याला गुणाकार करता येतो. ओके, चला पाहू स्टुडंट्स. 3 into 2 किती झालं रे, 6, पहिला रोनी पहिला कॉलम. 3 into -4 किती झालं रे, -12. 3 into 3 किती झालं रे, हे 9, याचं काम झालं, एक टर्म तयार झाला. पहिला रो पहिला कॉलम पहिला टर्म पहिला रो दुसरा कॉलम, ठीक आहे, अशा पद्धतीने करतो तयार. चला पुढे एकदा, पहिला रो झाला का. आता काय करायचं, हे 2 into 3 किती, 2 into 2 किती रे, 4, 2 into 4 किती रे, 2 into 3 किती, 6, ठीक आहे. हे किती आहे, 1 into 2 किती रे, 1 into 2 2, 1 into 4 किती, 4 3 चला और किती आहेत बघा आता, 6 आणि 9 किती झालं रे, 15, 15 तून किती गेले, 12, किती राहिलं, 3, 4 आणि 6 किती, 10, 10 तून किती गेले, 8, 2, 3 आणि 2, 5 मधून 4 गेलं, 1. उत्तर किती आहे तुमचं, 3 into किती आलं, 1 आलं. ओके, तर लिहा बरं पाहू. सर्वांना समजलं काय, समजलं ना, लिहा. इथं पहा स्टुडंट्स काय झालं, हे पहा रे, पहिला
किती झाला रे 6 झाला. संपलं ते काम. पहिल्या रो पासून पहिल्याला गुणलं किती झाला पहिला टर्म झाला. जसं इथे पहिल्या रोनी पहिला कॉलम एक टर्म झाला. एक टर्म आहे ते परत ऍडिशन करायचं नाही. काय करायचं नाही ते ऍडिशन करायचं नाही. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला पहिला टर्म, पहिला रो दुसरा कॉलम दुसरा टर्म, पहिला रो तिसरा कॉलम तिसरा टर्म, दुसरा रो पहिला कॉलम एक टर्म असं आहे. समजलं? आता इकडे आपण पाहू. पहिला रो पहिला कॉलम झालं एक टर्म, पहिला रो दुसरा कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम. तुम्हाला मी सांगितलं कन्फ्युजन होऊ नका म्हणून मीच कन्फ्युजन झालं. आता पुढे बघा. इथे किती आहे पहिला रो काय रे पहिला दुसरा रो आणि पहिला झाला एक झाला. दुसरा रो मायनस किती झाले 8 6 पहिला रो दुसरा रो पहिला कॉलम हो दुसरा रो दुसरा कॉलम 1 दुसरा रो तिसरा कॉलम. आता तिसरा रो पहिला कॉलम, तिसरा रो दुसरा कॉलम, -4 3 तिसरा रो तिसरा कॉलम. 3 समजलं? हे असं येतं. मी इथं तुम्हाला फक्त ऍडिशन बाकी सगळं सांगितलं. ऍडिशन करायचं आहे की नाही. पहिल्या रोनी पहिल्याला कॉलमला गुणायचं आणि सोडून द्यायचं. एक टर्म तयार झाला. परत ऍड करत राहायचं नाही. पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलमला गुणायचं एक टर्म तयार होऊन जातं. पहिल्या रोनी तिसऱ्या कॉलमला दुसरा टर्म तयार करायचं आहे की नाही. तर एक रो बनतोय. काय बनतोय? एक रो बनतो. आज ह्याच्यापासून एक रो बनतो, ह्याच्यापासून एक रो बनतो. असे रो बनवायचे. 3x3 तयार होतो. ओके. आता थोडंसं पहिला प्रॉब्लेम झाला. आता आपण काय करू रे दुसरा प्रॉब्लेम घेऊया. इथे बघा. दुसरा प्रॉब्लेम मी काय करतो स्टुडंट्स इथं बघा रे इथं लिहितो मी. काय आहे दुसरा प्रॉब्लेम आहे. इथं सोल्युशन त्याचं आपण इथं लिहूया. पहा काय होतं रे. तो का बघा इथे किती आहे 2 -1 3 आहे नाही का. आणि इथं किती आहे 4 3 आणि 1. आता आपला रूल काय सांगतो पहिला रो पहिला कॉलम एक टर्म. पहिला रो पहिला कॉलम एक टर्म. चला मी काय करतो ह्याचा ऑर्डर किती आहे रे 1 × 3 आहे. ह्याचा किती आहे रे 3 × 1 आहे की नाही. तर पहा आता काय होतं. एक काम करा पहिल्या रोनी पहिला कॉलम 2 × 4 काय झालं रे 8 झालं. आणि हेनी ह्याला किती झालं रे -3 झालं. हेनी ह्याला किती झालं रे +3 झालं. अशा पद्धतीने उत्तर किती आलं फक्त 8 आलं. -3 +3 कॅन्सल झाले. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला गुणायचं आणि एक टर्म तयार होतो. इकडच्यानी ह्याला गुणलं हेनी ह्याला गुणलं हेनी ह्याला गुणलं आणि सर्व पल्लस केलं. हे लक्षात आलं ते तुमच्या आहे की नाही. तर अशा पद्धतीने तर किती आलं हे 8 आलं. पहा लक्षात तुमच्या आलं का. माथा तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. इकडचा काय रे यम आहे म्हणजे यमचा जो ऑर्डर असतो तोच ऑर्डर येतो. यमचा ऑर्डर किती आहे 1 आहे. 1 × 1 झाला ते. यमचा ऑर्डर इथे किती आहे 3 आहे म्हणून 3 × 3
बरोबर आहे. मग आता इथं काय होतं पहा. आता काय होतं रे स्टुडंट्स, ह्या रोनी ह्या कॉलमला, रो टू कॉलम पहिला टर्म, रो टू कॉलम दुसरा टर्म, हे लक्षात आलं लागतं ठीक आहे. रो टू कॉलम पहिला टर्म 1 into 4 4 -3 into 3 -9 पहिला टर्म झाला पहा. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला गुणाकार केला, एक टर्म तयार झाला. पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलमला 1 into 1 किती झाला रे 1 -3 into -2 +6 झाला. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला पहिला टर्म, पहिल्या रोनी दुसऱ्या कॉलमला दुसरा टर्म, दुसऱ्या रोनी पहिला कॉलम 4 into 4 16 2 into 3 6 4 into 1 4 2 into -2 -4. समजलं का तुम्हाला हे? हो. समजलं सर्वांना? गोळी समजलं का? यस म्हणत चला की रे, नुसत्या उलट्या सुलट्या मान हलवते. 4 - 9 किती आलं -5. 1 + 6 किती आलं 7. 16 + 6 किती आला रे 22. 4 - 4 किती आला 0 आला. हे आन्सर कोणाचं आलं स्टुडंट्स? एबीचं. याला काय म्हणा इक्वेशन 1. आता काय करा स्टुडंट्स, बीए घ्या. बीए म्हणजे बी ला पहिलं घ्या 4 1 3 -2. ए ला नंतर घ्या 1 -3 आणि इथे किती आहे रे 4 2 आहे. मग हे काम करा, हे काय आहे रो, रो टू काय रे कॉलम आहे. 4 into 1 काय झाला 4 झाला. 1 into 4 काय झाला रे 4 झाला. रो टू कॉलम, पहिला रो टू पहिला कॉलम, पहिला रो टू दुसरा कॉलम. 4 into 3 -12. 1 into 2 2. पहिला रो टू पहिला कॉलम, पहिला रो टू दुसरा कॉलम. झालं का? आता इथे किती आहे दुसरा रो टू 3 into 1 3 झालं. -2 into 4 म्हणजे किती झालं रे 8 झालं. दुसरा रो टू दुसरा कॉलम 3 into -3 किती झालं रे 9. -2 into +2 किती झालं रे -4. तो दिस इज इक्वल टू काय रे बीए. बीए किती आलं 8 -10 हे 12 मधून 2 गेले. 3 - 8 -5 9 - 4 म्हणजे किती झालं रे मायनस किती आहे 39. याला काय म्हणा इक्वेशन 2 म्हणा. एबी किती आहे -5 7 आहे. फक्त काही ते सारखं नाही, इथं 22 0 आहे, इथं वेगळं आहे की नाही. म्हणून एबी इज नॉट इक्वल टू बीए. मग आपल्याला काय सांगायचं आहे देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 again we get AB is not equal to BA. AB is not equal to BA आहे. म्हणजेच आपण जे सुरुवातीला नियम केला होता कम्युटेटिव्ह लॉ डज नॉट ओबे. कम्युटेटिव्ह लॉ करत नाही, ओबे करत नाही, पाळत नाही. कोण? मल्टिप्लिकेशन ऑफ द मॅट्रायसेस. ओके, तर लिहा. हे ए घ्या आणि हे बी घ्या. इथं पहा मी ए घेतो -1 1 1. लक्षात घ्या 2 3 0 1 -3 1. ओके, इथं पहा रे इथं किती आहे 2 1 4 आहे. 3 0 2 आहे. 1 2 1 आहे. चला आता आपण काय करायचं स्टुडंट्स, रो टू कॉलम. रो टू कॉलम, रो टू कॉलम. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला पहिला टर्म -1 into 2 -2. 1 into 3 3. 1 into 1 1. झालं का पहिला टर्म. पहिल्या रो पासून पहिला कॉलम पहिला टर्म झाला की नाही. आता हे पहिला रो घे 1 into -1 -1. 1 into 0 0. 1 into 2 2.
3 into 3 9, 0 into 1 0, दूसरा रो पहला कॉलम, दूसरा रो दूसरा कॉलम, 2 into 1 2, 3 into 0 0, 0 into 2 0 0, दूसरा रो तीसरा कॉलम, 2 into 4 8, 3 into 2 6, 0 into 1 0. ओके, तीसरा 1 into तीसरा रो पहला कॉलम, 1 into 2 2, minus 3 into 3 minus 9, 1 into 1 1 1, दूसरा तीसरा रो दूसरा कॉलम, 1 into 1 1, minus 3 into 0 0, 1 into 2 1 into 2 2. आता हे तिसरा रो तिसरा कॉलम, 1 into 4 4, 3 into 2 minus 6, 1 into 1 किती झालं हे 1 झालं. अशा पद्धतीने इथं पहा काय होतं ते 3 plus 1 4, 4 मधून 2 गेले 2 राहते, minus 1 plus 2 1 राहते, 3 plus 1 2, 2 plus 1 3, 3 मधून minus 4 म्हणजे किती आलं रे minus 1, 4 plus 9 किती आलं रे 13, 2 plus 0 2 आलं, 8 plus 6 किती आलं रे 14. इथं बघा 2 plus 1 3 3 आणि minus 9 म्हणजे minus 6 आलं, 1 plus 2 म्हणजे 3, 4 हे 1 plus 4 म्हणजे 5 5 आणि minus 6 म्हणजे किती आलं हे minus 1 झालं. What is this? This is the value of AB. कोणाची व्हॅल्यू आली हे AB ची व्हॅल्यू. आता कोणाची काढा B ची काढा. हे B पहिलं B घ्या 2 1 4 3 0 2 1 2 1 आहे की नाही. आता A घ्या minus 1 1 1 2 3 0 1 minus 3 1. चला रो टू कॉलम काय करा रे रो टू कॉलम करा. पहिला रो पहिला कॉलम 2 into minus 1 2, 1 into 2 plus 2, 4 into 1 4. ओके ठीक आहे. चला पहिला रो पहिला कॉलम झाला. पहिला रो दुसरा कॉलम 2 into 1 2, 1 into 3 3, 4 into 3 12. आता पहिला रो तीसरा कॉलम 2 into 1 2, 1 into 0 0, 4 into 1 4. पहिला रो पासून तिन्ही कॉलमला गुणल्यामुळे 3 टर्म प्राप्त झाले. दुसऱ्या रोनी सर्वच कॉलमला गुणा 3 into minus 1 3, 3 into 0 0, 2 into 1 किती रे 2. रो टू कॉलम रो टू कॉलम रो टू कॉलम असं करायचं. ओके पहिले दुसरा रो पहिला कॉलम झाला, दुसरा रो दुसरा कॉलम 3 into 1 3, 0 into 3 0, 2 into minus 3 minus 6. चला हिनी ह्याला आता 3 into 1 3, 3 into 0 0, 2 into 1 किती रे 2 आला. त्यानंतर आता हिनी तिसरा रो पासून ह्याला 1 into 1 minus 1, 2 into 2 4, 1 into 1 किती आला रे हे 1 झालं. 1 into 1 1, 2 into 3 6, 1 into minus 3 minus 3, 1 into 1 1, 2 into 0 0, 1 into 1 1. ओके अशा पद्धतीने आपला गुणाकार झालेला आहे. आता फटाफट ऍडिशन करा. 2 minus 2 plus 2 कॅन्सल झाले, फक्त किती आला इथं 4. 2 plus 3 5, 5 minus 12 म्हणजे किती आला रे minus 7. 2 plus 0 plus 4 किती आला रे 6 आला. minus 3 तून हे 2 गेले, minus किती आला रे 1 आला.
3 - 6 म्हणजे किती झालं हे -3 झालं. 3 + 2 म्हणजे काय आहे? 5 आहे. -1 + 1 कॅन्सल झालं 4 1 + 6 म्हणजे 7 मधून 3 गेले किती आले? 4 आले. 1 + 1 म्हणजे 2 किती आले? 2 आलं. अशा पद्धतीने हे झाला बी. त्याला काय म्हणा? इक्वेशन 2 म्हणा. काय म्हणा? इक्वेशन किती म्हणा? 2 म्हणा. आता स्टुडंट्स हे पहा, इथे किती आले? इक्वेशन 1 मध्ये पहा 2 1 - 1 आहे. 4 - 7 6 आहे. म्हणजे पहिलाच रो दोन्ही सारखा येत नाही. दुसरा वेगळा, तिसरा वेगळा. म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get AB is not equal to BA BA. हे तुमचं जस्टिफिकेशन आहे, हे तुमचं मत आहे. ओके.